जर्मनीमध्ये ब्रेडचे इतके सारे प्रकार असतात. आपल्या भारतात कसं आपण फक्त मैद्याचाच पाव आपल्याला माहिती असतो, पण मग इथे गव्हाच्या पिठाचे येतात, अजून एक रोगन मेल म्हणून येतं, त्याचे ब्रेड येतात. तर मी आता बेकरीमध्ये आलेली आहे. बेकरी म्हणजे सुपर मार्केटमध्ये सी बेकरी असते, तिथे आलेली आहे आणि किती सारे प्रकार आहेत हे पण मी तुम्हाला दाखवते आणि मी कोणता ब्रेड घेणार आहे हे तुम्हाला मी आता दाखवते. हे आहे इथं सूर्यफूलच्या बियांचा, हा आहे पंपकिनच्या बियांचा, खाली हे पिझ्झा आहेत आणि हे इतके सारे इथे प्रकार आहेत. त्याच्यापैकी बरेच सारे मी ट्राय केलेले आहेत. आणि ही बगेट आहे जी फ्रान्समध्ये फेमस आहे. आपण बऱ्याच साऱ्या मूवीज किंवा सिरीजमध्ये वगैरे आपण बघितलेले आहेत. आणि क्रोसो वगैरे इथं हे सगळे भेटून जातात. हा इथं एक क्रोसोचा प्रकार आहे, तो दुसरा आहे. खाली डोनट्स आहेत, तिथे चॉकलेटवाले पण येतात, शिंकनवाले इथं येतात, परत स्पिनाचीवाले येतात. आणि जर आपल्याला घ्यायचं असेल ब्रेड तर इथं हे हँड ग्लोव्ज दिलेले आहेत त्याच्याने, किंवा हा जो चिमटा आपल्याला दिसतोय की याच्याने ते ब्रेड धरायचे. खाली इथे पिशव्या दिलेल्या आहेत, त्याच्यामध्ये ते घ्यायचं. इथून ही पिशवी घ्यायची आणि जी हँड ग्लोव्ज यूज झालेला असेल तो इथे डस्टबिनमध्ये टाकायचा. मी ठरवलेला आहे हा चिया सीडवाला ब्रेड घ्यायचा. तर त्याच्यासाठी सगळ्यात आधी तर मला हे हँड ग्लोव्ज घ्यावं लागेल. माझा तर हँड ग्लोव्ज घालून झालेला आहे. आता इथून मी घेते आहे हा ब्रेड. जेव्हा आपण जर्मनीमध्ये असे मोठे ब्रेड घेतो तर हे कट करण्यासाठी इथे मशीन असतात. हे आहे ते मशीन. इथे त्यांनी स्टेप दिलेले आहेत की स्टेप 1 ही आहे की ब्रेड इथे ठेवायचा आहे. तर हा ब्रेड मी इथे ठेवला. आणि स्टेप 2 ही आहे की याला मला हे शटर लावायचं आहे. स्टेप 3 मध्ये त्यांनी दिलेलं आहे की मला ब्रेड कसा कट करून पाहिजे. तर मी ही जी मीडियम आहे ती घेते. तर त्याच्यानंतर आता इथे आपल्याला दिसेल की ते ब्रेड ॲडजस्ट होईल आणि कट होतंय आता हे ऑटोमॅटिक. भारी सिस्टीम आहे ना. म्हणजे आपल्याकडे घरी ब्रेड नाईफ नसेल तर आपण इथूनच ते ब्रेड कट करून घेऊन जाऊ शकतो. आता माझा ब्रेड हा कट झालेला आहे. त्याच्यानंतर मी आता याला आपल्याला करायचं आहे ओपन. आणि खाली इथे त्यांनी ही पिशवी पण दिलेली आहे, ती पिशवी घ्यायची आणि त्याच्यात आपण ब्रेड टाकू शकतो. किंवा मी ही वाली बॅग घ्यायचं प्रेफर करेल. आता ही बॅग घेईल आणि इथे जे दिसतंय ही 4 नंबरची स्टेप आहे की याच्यात ब्रेड ठेवायचं आहे. इथे माझा ब्रेड घेऊन झालेला आहे आणि कापून पण झालेला आहे. तर हा ब्रेड घ्यायचं कारण असं आहे की गव्हाच्या पिठाचा आहे, याच्यामध्ये चिया सीड्स आहेत आणि त्यांचं म्हणणं की याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह वगैरे काहीच नाही आहे आणि फ्रेश ब्रेड आहे, म्हणून मी हा ब्रेड घेतला. तर हे जे ब्रेड कापायचं मशीन आहे किंवा इथले जे वेगवेगळे ब्रेड्स आहेत ते बघून तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा.